विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण बी द बेस्ट ही कविता पाहिलेली आहे। आज आपण या कवितेवरती प्रश्नांची उत्तरे म्हणजे पेज नंबर 4 इंग्लिश वर्कशॉप ही प्रश्नांची उत्तरे आपण शिकणार आहोत। त्या अगोदर आता बी द बेस्ट ही कविता आपण पाहिलेली आहे। या कवितेमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एकूण 1 2 3 4 हे 4 कडवे आहेत। याला इंग्रजीमध्ये स्टांझा। देर आर 4 स्टांझा and each stanza has 4 lines 1 2 3 4 म्हणजे या कवितेमध्ये एकूण 1 2 3 4 4 स्टांजा म्हणजे 4 कडवे आहेत आणि प्रत्येक स्टांजा मध्ये 1 2 3 4 4 लाईन आहेत। या कवितेचं नाव आहे बी द बेस्ट। द नेम ऑफ द पोएम इज बी द बेस्ट अँड रायटर बघा। आणि या ठिकाणी कवीचं नाव आहे डग्लास मॅलॉक। आता ओपन युअर टेक्स्ट बुक पेज नंबर 4 इंग्लिश वर्कशॉप ही प्रश्नांची उत्तरे आपण सोडवणार आहोत। आता प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपण पुस्तक उघडायचे आहे आणि पुस्तकामध्ये लक्ष द्यायचे आहे। बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 रीड द वर्ड्स नेम गिवन द बिलो पुट द बिगेस्ट साइज बिगर ones in the big circle and the smaller ones in the small circle. There are two circles. स्मॉलर म्हणजे लहान सर्कल वर्तुळ, लहान वर्तुळ आहे आणि बिगर सर्कल म्हणजे मोठं वर्तुळ। कंसामध्ये तुम्हाला बघा मस्की, ट्री, पाइन, लेक, बास, बूस, हायवे, स्क्रब, रील, सन, स्टार, ट्रेल असे एकूण शब्द दिले आहेत। आणि हे शब्द तुम्ही स्मॉल म्हणजे लहान वस्तू लहान सर्कल मध्ये लिहायचं आहे, मोठं सर्कल मध्ये बिगर मीन्स बिग ज्या वस्तू आहेत मोठ्या वस्तू त्या याच्यामध्ये लिहायच्या आहेत। उदाहरणार्थ मस्की म्हणजे काय, मासा, मोठा मासा। बघा या ठिकाणी बिगर। सेकंड इज ट्री या ठिकाणी बिगर। पाइन बिगर। देन लेक मीन्स तलाव बिग। बास स्मॉल। हायवे big, scrub small, reel small, sun big, star small, trail small. You have to choose small and big. म्हणजे आपल्याला लहान वस्तू आहे ते स्मॉल मध्ये लिहायचे, ते उत्तर तुम्हाला लिहून दिलेत बघा, आणि बिगर मध्ये बिगर द्यायचे। क्वेश्चन नंबर 1 इज कंप्लीट। नाउ क्वेश्चन नंबर 2 बघा। क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय, फ्रॉम द ग्रुप ऑफ 4 प्रत्येकाने आपापल्या चार ग्रुप तयार करायचे आहेत। रीड ईच स्टांजा इन द पोएम टर्न बाय टर्न। ही आपण प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर आपण 4 विद्यार्थ्यांचे ग्रुप करून ही कविता आपण बघणार आहोत। क्वेश्चन नंबर 3 फाइंड अँड राइट द पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम। आता रायमिंग वर्ड्स मीन्स व्हॉट, यमक जुळणारे शब्द। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण 5वी ते 7वी पर्यंत रायमिंग वर्ड्स कॉल इन मराठी यमक जुळणारे शब्द। इन द पोएम या कवितेमध्ये रायमिंग वर्ड शोधायचे आहेत। बघा फर्स्ट लाइन हील रील बी ट्री। सेकंड स्टँजा ग्रास बास मेक लेक। थर्ड स्टँजा crew do, here near। last stanza trail fail, star are। म्हणजेच या कवितेमध्ये फाइंड आउट रायमिंग वर्ड्स चा अर्थ आहे कवितेतले यमक जुळणारे शब्द लिहायचे आहेत। बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपण लिहिलेले आहेत बघा, हील रील बी ट्री brass make lake near here trail fail। means you have to find out the rhyming words। question number 3 is complete। now question number 4 complete the following with appropriate words phrase from the poem। कवितेतले हे शब्द लिहायचे आहेत। उदाहरणार्थ बघा फर्स्ट वन इज डन। उदाहरणार्थ आपल्याला दाखवलेले आहेत, इफ यू कॅनॉट बी पाइन बी अ स्क्रॅप। म्हणजेच काय, कंप्लीट लाईन करायची आहे। If you cannot be pine, then scrap. त्याचप्रमाणे if you cannot be tree, be a bush.
If you cannot be a muskie, be a boss. If you cannot be captain, be crew. If you cannot be highway, be a trail. And if you cannot be sun, be a star. Be a star म्हणजे या ठिकाणी हे शब्द तुम्हाला दिले आहेत. एक्झाम्पल बघा. If you cannot be trail, then if you cannot be sun, be a star. This is the last answer. म्हणजे या प्रकारे रिकाम्या जागी तुम्हाला योग्य उत्तर करून हे पूर्ण करायचे आहेत. त्या ठिकाणी उत्तर दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट. नाव क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट झाल्यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघा. राईट व्हॉट एव्हर द फॉलोइंग ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स म्हणजे चूक की बरोबर. क्वेश्चन नंबर 1 ऑल मस्ट बी कॅप्टन ऑफ द टीम. ऑल मस्ट बी कॅप्टन ऑफ द टीम. इट इज ए फॉल्स. A bit of grass can make highway happier. True. We win or fail depend upon size or opinion. False. A scrap is found at the top of the hill. False. If your work is not important, don't do it. False. Whatever job you have, you do it. True. Means here the answer is true or false. ज्या ठिकाणी ट्रू असेल त्या ठिकाणी ट्रू लिहायचं आहे. फॉल्स असेल तर फॉल्स लिहायचे आहे. एकूण 6 आहेत. या ठिकाणी तुम्हाला उत्तर मी लिहून दिलेली आहेत. नाव क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 बघा या ठिकाणी आहे की फिल अप द बॅग्स या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. राईट अँड ऍप्लिकेशन्स ऑफ द पोएम विथ द हेल्प ऑफ द पॉइंट्स गिवन बिलो. म्हणजे या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 एक्झाम्पल. द टायटल ऑफ द पोएम. कवितेचं नाव काय आहे? कवितेचं नाव काय आहे? बी द बेस्ट. The title of the poem is Be the Best. कवितेचं नाव बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. Be the Best हे कवितेचं नाव आहे. Now the poem is written by who is the written by the poem? Here answer is Douglas Mallock. Douglas Mallock is written the poem. Third one. The poem is 4 stanza. Each stanza has 4 lines. हाउ मेनी स्टांजा. स्टांजा म्हणजे काय? कडवे. किती कडवे आहेत? 4. आणि ईच स्टांजा हॅज 4 लाईन. प्रत्येक स्टांजामध्ये प्रत्येक कडव्यामध्ये किती ओळी आहेत? 4. द लाईन दॅट रायमिंग ईच स्टांजा आर 1, 3 to 4. म्हणजे पहिल्या कडव्यामध्ये 1 and 3 and 2 and 4 दिस इज द स्टांजा आर. क्वेश्चन नंबर 5. द पोएट कंपेअर इज बिग थिंग विथ स्मॉल थिंग. कवीने या कवितेमध्ये बिग वन अँड स्मॉल थिंग मोठी वस्तू आणि लहान वस्तूची तुलना केली आहे. म्हणून उत्तर आहे बिग थिंग अँड स्मॉल थिंग इज द आन्सर. लास्ट लाईन. डॅश इज द रिफ्लेक्टेड एक्सपेन्स इन द पोएम. इफ यू कॅनॉट बी. इफ यू कॅनॉट बी हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे. इट इज द आन्सर. लास्ट. द लाईन आय शॅल ऑलवेज रिमेंबर इज. या कवितेतली आठवणीत राहणारी कोणती गोष्ट असेल ती लाईन आहे बी द बेस्ट ऑफ व्हॉट एव्हर यू आर. बी द बेस्ट व्हॉट एव्हर यू आर. अशा प्रकारे आपण एकूण प्रश्न नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, 3, 4, 5 आणि 6 हे सोडवून घेतलेले आहेत. आता याचा जो फोटो आहे तो मी तुम्हाला पाठवतो. तो तुम्ही गृहपाठामध्ये पूर्ण करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकूण क्वेश्चन नंबर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 यामध्ये हे प्रश्नांचे उत्तर तुम्हाला लिहून दिले. त्याचे व्हिडिओ मी तुम्हाला पाठवत आहे. प्रश्नांची उत्तर यू हॅव राईट 2 टाइम. 2-2दा लिहायचे आहेत. त्याचबरोबर याच प्रश्नांचा एक व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मी पाठवत आहे. जर तुम्हाला या ठिकाणी अजून समजण्यासाठी तो व्हिडिओ तुम्ही समजून घ्यायचा आहे. या ठिकाणी हा आपला पाठ संपलेला आहे आणि दिलेला होमवर्क तुम्ही वेळेत पूर्ण करायचा आहे. पुढचा भाग आपण पुढच्या तासात बघू. Can you see these words on the screen? Yes, ma'am. Here are 2 circles. One is small and one is big. You have to write big-sized things in big circle and small-sized things in small circle. Ma'am, the bigger things are pine, tree, musky, lake, highway, sun. And the smaller things are bus, bush, scrub, rill, star, and trail. Well done. Now let's find rhyming words from the poem. Hill rill, bee tree, grass bus, make lake,
here near, trail fail, star are. Very good. Now coming to our next activity. I will show you some incomplete sentences and you have to complete them with appropriate words, phrases from the poem. For example, if you can't be a pine, be a scrub. If you can't be a tree, be a bush. If you are a muskie, then just be a bass. If you can't be a captain, be a crew. If you can't be the highway, be a trail. If you can't be the sun, be a star. Very good. Now let's see whether the following statements are true or false. All must be the captain of the teams. False. A bit of a grass can make the highway happier. True. We win or fail depending upon size or position. False. A scrub is found at the top of the hill. False. If your work is not important, don't do it. False. Whatever jobs you have, do your best. True. Very good. Now let's write an appropriate word and sentence of the poem. The title of the poem is Be the Best. It is very simple and easy to understand. The poem is written by well-known poet Douglas Malloch. The lines that rhyme in each stanza are first and third lines and second and fourth lines. The poet compares big things with small things. The line I shall always remember is be the best of whatever you are. Well done, children.